चला विनंती असेल की आदिवासी 11 संघाचा एक्स्ट्रा खेळाडू अतिरिक्त खेळाडू आपण त्वरित कृपया कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवायचे कारण की विनंती असेल कारण की पाहायला गेलो त्या स्पर्धेचं दृश्य आपल्याला यूट्यूबच्या माध्यमातून दाखवण्यात येत आहे त्यामुळे विनंती असेल आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. चार षटकाचा सामना असेल पाहूया चार षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा करतो खरंच पाहायला गेलो आदिवासी 11 या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले किती धावांमध्ये थांबवण्याचा प्रयत्न असेल मून स्टार कालिंजी या संघाला कारण कालिंजी या संघामध्ये सुद्धा पाहायला गेलो बलाढ्य खेळाडू आहेत धावांचा डोंगर उभा करण्याची ते सुद्धा क्षमता ठेवतात पाहायला गेलो तरी धावांचा डोंगर उभा राहताना सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल का पाहूया येणारे चार षटक 24 चेंडू असतील शेष पाहूया 24 चेंडूमध्ये किती धावफलकवर जोडले जातात मानाची स्पर्धेतील मानाचा सामना आपल्या भेटीला आजच्या दिवसामध्ये पहिला सामना आणि आजच्या दिवसामध्ये क्रिकेटचा महासंग्राम अर्थातच रंगताना पाहायला भेटेल. चला विनंती आहे की क्षेत्रशी त्वरित सजवून घ्यायचं आहे आदिवासी 11. खरंच सलामीची जोडी सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल आदिल असतील आणि तसंच त्यांचे साथीदार आघाडीची जोडी आपल्याला अव्वाद पाहायला भेटेल. खरंच चांगले आयोजन चांगले नियोजन आपल्या स्पर्धा आपल्या भेटीला मी जासिम खडबेकर सर्व आलेल्या मान्यवरांचं सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि खरंच पाहिलं त्या स्पर्धेकडे सुद्धा वळूया. बॅक टू दी क्रिकेट. खरंच सलामीची जोडी आदिल असतील आणि नॉन स्ट्राईक एंडवरती आपल्याला अव्वाद आणि गोलेन ट्रॅकवरती वैयक्तिक पहिलं आणि षटक क्रमांक संघाकडून सुद्धा पहिले षटक हाताळताना गोलंदाज पाहायला भेटेल आर्यन. खरंच पहिल्या षटकामध्ये पाहूया कशी कामगिरी आपल्याला आर्यन यांच्या माध्यमातून पाहायला भेटते. पहिलं षटक महत्त्वपूर्ण असेल कारण की आघाडीची जोडी आहे सलामीची जोडी आहे सलामीच्या जोडीमध्ये पाहायला भेटते मोठे हल्ले मोठे प्रहार मारण्याची ताकद ठेवतो तोच अर्थातच आपल्याला आदिल पाहायला भेटेल त्यांचे साथीदार आणि जोडीदार आपल्याला पाहायला गेलो तरी अव्वाद असतील. खरंच पाहायला लागत मेन अंपायर म्हणून मनसूर असतील आणि तसंच लेग अंपायरच्या माध्यमातून आपल्याला लेग अंपायरची भूमिका अब्दुल यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये पार पडताना पाहायला भेटते. पहिल्याच सामन्यामध्ये चांगलं योगदान आपल्याला चांगलं सपोर्ट आमच्या सर्व कमिटीला पाहायला भेटतोय या दोन पंचांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा खूप खूप आभार असेल. त्याला लेट्स प्ले पंच विनंती असेल सामन्याला थोडी सुरुवात करायचं आहे. चला फर्स्ट बॉल पहिला बॉल या स्पर्धेबदला लेट्स प्ले. फुल टॉस होता पहिल्या चेंडू हलक्यात खेळून काढलंय थोडेसे क्षेत्रखे बीट होत आहेत फंबल होत आहेत एक धावा पूर्ण दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय आणि क्षेत्रखे फंबल झाले एकच्या जागी तिथे मात्र दुहेरी झाल्या दोन धावामध्ये इथे धावा कन्वर्ट आणि या स्पर्धेमध्ये पहिल्या दुहेरी आणि पहिल्या धावा सुद्धा जोडल्या जातात. दोन धावाच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर वैयक्तिक स्वतःच्या खात्यात आणि संघाच्या खात्यात भर संघाची धावसंख्या 2. खरंच आदिल असतील पहिला चेंडू फुलटॉस होता आपण फुलटूर वसूल तर नाही केलाय परत हा प्रॅकर होता पंच दंडित केले पंच सांगतात की एक्स्ट्राच्या रूपामध्ये मिस्टर एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धावा जोडली जाईल एकच्या सैन्य संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल 3 या आकड्यावर. खरंच पहिल्या षटकामध्ये योग्य कामगिरी करावी लागेल कारण की आक्रमण फलंदाजी करावी लागेल. मोस्ट अवॉइडेड अँड मोस्ट प्रेस्टिजियस आपल्याला टुर्नामेंट आपल्याला पाहायला भेटते आपल्या भेटीला आलेली. खरंच फुल टॉस होता त्याला मात्र मोठा प्रहार चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क येईल एक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने दमदार षटकार 6च्या साहाय्याने संघाचे धावसंख्यात भर धावसंख्या जाऊन पोहोचेल 9 या आकड्यावर.
खरंच मोठ्या प्रहाराने आता मात्र स्वागत पाहायला भेटतोय गोलंदाजाचा. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. कारण की पहिल्या चेंडूती पाहायला गेलो तरी पहिल्या चेंडूवरती बॉल पाहिलं आणि दुसऱ्या चेंडूवरती वाट पाहिली आणि चेंडूची वाट लावली. अर्थातच दोन चेंडू थोडीशी आता खराब गोलंदाजी आपल्याला गोलांच्या माध्यमातून दोन चेंडूमध्ये तब्बल 9 धावा या गोलंदाजांनी खर्च केल्यात. परत एकदा स्टेप आउट होऊन मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चालला होता, पण स्वतः गोलंदाज झाले चांगली क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून आणि धावांना रोखण्यामध्ये यशस्वी. चांगली कामगिरी त्यांना सुद्धा करावी लागेल, कारण की महत्त्वाचा सामना आहे. करू या मरूचा सामना असल्यामुळे इथे मात्र आपल्याला योग्य कामगिरी करणे खूप गरजेचे आहे. पहिला षटक पॉवर प्लेचा असल्यामुळे पॉवरफुल फलंदाजी करावी लागेल. परत फटका सजवलाय पण क्षेत्ररक्षक करतोय चुकीला माफी नाही. चेंडू निघून जाईल. परत एकदा से मार रे का पार येईल एक परत एकदा चौकार. भेटेल 4 मिलेंगे 4 तो बेडावगा पार. भेटाय 4च्या सहाय्याने संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये प्रवेश करेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 14 या आकड्यावर. खरंच तब्बल 14 धावा धावफलकावर जोडले गेले. पहिल्या षटक मात्र पाहायला गेले आक्रमकाने मात्र दर्जेदार फलंदाजी पाहायला भेटे फलंदाज आदिल यांच्या माध्यमातून. दोन मोठे प्रहार पहिल्या षटकामध्ये आलेले आहेत. अजून की पहिल्या षटकामध्ये 2 चेंडू शेष असतील. 4 चेंडूमध्ये तब्बल 14 धावा अजूनपर्यंत जोडल्या गेल्यात. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये किती धावा जोडल्या जात पाहूया. परत मिनी हेलिकॉप्टर बैकवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल पण कोणतीही चुकी करत नाही आहे. इथं सिंगल. या सिंगलच्या साईने स्ट्राईक रोटेट सुद्धा संघाची धावसंख्यात भर. धावसंख्या 1च्या साईने जाऊन पोहोचेल 15 या आकड्यावर. आता स्लोवर चेंज ऑफ पेस गोलंदाजी पाहायला भेटली. षटक क्रमांक पहिल्याचा खेळ समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 15 धावा. लॉस ऑफ 0 विकेट पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सॉरी थोडीशी स्कोररमध्ये थोडीशी चुकी झाली होती त्याबाबत पाहायला गेलो. पहिल्या षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 14. लॉस ऑफ 0 विकेट. पहिल्या षटकामध्ये आक्रमक फलंदाजी पाहायला भेटली आदिल यांच्यामध्ये. मोठे हल्ले मोठे प्रहार पाहायला भेटले. अशीच आशा अपेक्षा संघाला सुद्धा होती आणि तशी आशा अपेक्षा होती पूर्णपूर पार पडताना आपल्याला फलंदाज आदिल पाहायला भेटतोय. खरंच चांगली कामगिरी आदिल याने पहिल्या षटकामध्ये केली. येणारे 3 षटक सुद्धा आणखी शेष असतील. 3 षटकामध्ये आणखी सुद्धा चांगली कामगिरी करावी लागेल. धावांचा डोंगर उभा करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तरी पॉवर प्लेचा षटक होता. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी सुद्धा राहिली, कारण की 14 धावा पहिल्या षटकामध्ये हाताळल्या गेल्या आणि खरंच 14 धावा धावफलकावर जोडल्या सुद्धा गेल्या. कृपया गोलांचं नाव सांगायचं आहे. मंगेश असेल वैयक्तिक पहिले संघाकडून षटक क्रमांक. दुसरा हाताला दुसरा फेकताना गोलंदाज मंगेश सज्ज होताना पाहायला भेटेल. 7-8 पावलाचा रन असेल. राईट राऊंड विकेट. मोठा प्रहार हवाई यात्रावरती चेंडू चाललाय खाली असेल. क्षेत्ररक्षक विकेटचं पतंग होईल का. क्षेत्ररक्षक कॅच सोडतोय. कॅच छुटा सपना टूटा मुकद्दर रूटावर रन खोबी लुटा. इथं सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर, कारण की जोपर्यंत चेंडू हव्यामध्ये होता तोपर्यंत फलंदाज आव्हाद यांनी हे सांगत होते की इथे मात्र मला बाद व्हावं लागेल, पण थोडीशी मिसफील झाली क्षेत्ररक्षकाची आणि जीवनदान भेटूया अर्थातच आव्हाद यांना. सलामीच्या आघाडीच्या जोडीमधला आपण जर फलंदाजी आपण झेल सोडतो तर आपल्याला मागडं सुद्धा पडत असतं. आता पाहूया आव्हादचा आपण झेल तर सोडलेला आहे, पण पाहूया किती मागडं पडतोय. महत्त्वपूर्ण जेव्हा कामगिरी करायची त्यावेळेला थोडीशी खराब फलंदाजी राहिली होती. त्याच्यानंतर आता काहीतरी परिवर्तन. इथं परत एकदा फटका सजवलाय खाली क्षेत्ररक्षक असेल तो क्षेत्र, पण आता कोणती चुकी करत नाहीये. चांगलं क्षेत्ररक्षण पण दुहेरीमध्ये धावा कन्वर्ट. 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. खरंच 17 हा आकडा आलाय, पण पाहूया 17 होती खतरा कोणत्या संघाला. ठीक आहे 18 धावा झालेल्या आहेत. धावफलक होते 18 धावा जोडल्या जातील. खरंच चांगली कामगिरी असेल पंचांच्या माध्यमातून. पंचांची भूमिका आणि इथं काहीतरी उलटा काहीतरी नवीन फटका सजवण्याचा प्रयत्न चालला होता अल्टी पलटी काहीतरी करण्याचा, पण बॅटरनी बोलला तर प्रॉपर कनेक्शन होत नाही आहे. निर्धाव चेंडूचा मारा.
या चेंडूच्या आधी सुद्धा निराश असतील. मोठा फटका करण्याचा प्रयत्न चालला होता. रिव्हर्स स्वीप फटका सजवण्याचा प्रयत्न चालला, रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न चालला होता, पण संपर्क प्रॉपर झाला नाही. परत राईट ओव्हर द विकेट. आता मोठा फटका, घुटना टेकून एक मोठा प्रहार फटका सजवण्याचा प्रयत्न. चेंडू डिक्लेअर झोनच्या दिशेने ट्रॅव्हल होत होता, पण तिथे क्षेत्र फंबल जिथे एक धावा होते तिथे तब्बल 2 धावा जोडल्या गेल्या. तिसरा धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय. हानाचा मामला होता, मात्र फलंदाज आदिलने नकार दिला. इथं 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत परत एकदा भर होईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 20-20 या आकड्यावर. इथं सुद्धा मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न झाला होता. आदिल होतोय बीट, निर्धाव चेंडूचा मारा. खरंच या सामन्या ह्या षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये 2 चेंडू निर्धाव पाहिले आलेले आहेत, कारण की पाहायला गेलो तरी पहिल्या षटकामध्ये 14 धावा धावफलक जोडल्या गेल्या, पण षटक क्रमांक दुसऱ्यामध्ये भरपूर कामगिरी झालेली आहे ती गोलंदाजाची. काहीतरी परिवर्तन अचूक टप्पे होती. चेंज ऑफ पेस पाहायला, चांगली ॲक्युरेसी, चांगली मॅग्निफिजंट गोलंदाजी याच्या माध्यमातून पाहायला भेटते, अर्थातच गोलंदाज मंगेश यांच्या माध्यमातून. इथं फटका सहजा प्रयत्न पाहायला भेटला होता, पण चेंडू डिक्लेअरच्या दिशेने फाईन लेग रिझनमध्ये डिक्लेअर असल्यामुळे तिथे फक्त आणि फक्त एकच धावा जोडली जाईल. एकच्या साहाय्याने संघाची धावसंख्येत भर आणि धावसंख्येत जाऊन पोहोचे 21-21 या आकड्यावर. खरंच पहिलं आणि षटक क्रमांक तिसरं फेकण्याचे गोलंदाज शैलेश असेल. राईट राऊंड विकेट आदिलसाठी. इथं सुद्धा पाला होते आपल्याकडे फेकण्याचा प्रयत्न चालला होता. आदिल परत एकदा होत आहेत बीट, थोडेसे दूर राहिले, फटका सजवण्याचा प्रयत्न चालला होता, पण इथं सुद्धा बीट खरंच पाला होते चांगले. आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन गोलंदाज आदिवासी 11 या संघाकडून पाहायला भेटते, कारण की पहिल्या षटकामध्ये आर्यनांचं मागणं षटक पाहायला भेटलं 14 धावांचं. त्याच्यानंतर चांगली कामगिरी गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये मंगेशच्या माध्यमातून राहिली. आता फटका सजवलाय, खाली क्षेत्ररक्षक असेल आणि विकेटचं पतंग होईल का? परत एकदा कॅच सोडलाय तुम्ही आदिल यांचं, तुम्ही कॅच सोडलाय. कॅच सोडलाय का मॅच सोडलाय आपल्याला त्वरित समजतील, कारण की पालागोती समजेल, कारण पालागोती आदिल आक्रमक फलंदाजी करत होते आणि त्यांचा आपण जेल सोडलेला आहे. अ, 24 धावा धावफलकावर जोडले गेले. पहिल्या षटकामध्ये 14 आले, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7च धावा आल्या. पण या षटकामध्ये पाहायला गेलो तरी थोडीशी खराब क्षेत्ररक्षण पाहायला पाहिजे. जेलबादूची संधी सुद्धा होती. आदिल यांना सुद्धा बॅक टू दी डगआउट परतवाजीमध्ये संधी भेटली होती, पण संधीचं सोनं केलेलं नाही आहे. संध्या सारख्या भेटत नसतात, संधीचं सोनं करणं खूप गरजेचं असतं. पण जोपर्यंत आघाडी जोडी मैदानामध्ये असेल ना, तोपर्यंत मध्ये संघाच्या अशा अपेक्षा मोठ्या प्रमाणावरती असेल. मोठा प्रहार, चेंडू असेल हव्यामध्ये, खाली असेल क्षेत्ररक्षक, पण चेंडू निघून जाईल आउट ऑफ दी पार्क. येईल एक दर्जेदार षटकार भेटतील अफलातून फटक्यामध्ये. 6 धावा, 6च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर.
परत मोठा फटका सजवलाय खरंच. मिनी हेलिकॉप्टर असेल, क्षेत्ररक्षक असेल, एक दबा पूर्ण एकच्या साहाय्याने स्ट्राईक रोटेड. परत मोठा फटका सजवलाय. टायमिंग प्रॉपर, ताकदीचा वापर. चेंडू करेल हवाई सफर. इथं भेटतील संपूर्ण 6 धावा. 6च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर. संघाची धावसंख्या आता वेगाने पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 37-37च्या आकड्यावर. खरंच पालकत्री सर्व आणि खरंच षटकार मारले ज्या प्रकारे आदिल याने, त्यांना सुद्धा शरबत सुद्धा देण्यात आलेली आहे. शरबतचं मात्र त्यांना सुद्धा सामना संपला तर आपण सुद्धा शरबत येऊन प्यायचे आहे. खरंच प्रत्येक षटकारावरती मात्र शरबतचा इथं पुरस्कार आणि योगदान चांगलं राहिलेलं आहे. परत इथं सुद्धा ट्रॅकर होता. इथं सुद्धा चेंडू स्क्वेअरच्या दिशेने निघून जाईल. 4 धावांसाठी खरंच पाहायला चांगली भूमिका आपल्याला पंचांच्या माध्यमातून पाहायला भेटते. इथं सुद्धा 4-4च्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर. संघाची धावसंख्या 41, 41च्या आकड्यावर. सॉरी, षटक क्रमांक तिसऱ्याचा जो की षटक क्रमांक तिसऱ्याचा खेळ शेष झालाय. ते पंच एकदा एक चेंडू येणं शेष आहे का? स्कोर बोर्डवरती चेक करण्यात आलेला आहे. 6 चेंडू झालेले आहे. षटक क्रमांक तिसऱ्याची समाप्ती झालेली आहे. 3 षटकाची समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 41, 41च्या आकड्यावर जाऊन पोहोचली. धावांचा डोंगर उभाच अर्थातच करताना येताना पाहायला भेटतोय. कारण पहिल्या षटकामध्ये धावा नव्हत्या, दुसऱ्या षटकामध्ये कमी. पहिल्या षटकामध्ये धावा होत्या पण दुसऱ्या षटकामध्ये चांगली कामगिरी राहिली होती मंगेश यांची. पण तिसऱ्या षटकामध्ये शैलेश यांची होते आक्रमण जरूर आले आणि मोठ्या धावांचा डोंगर उभा करण्यात आलेला आहे. 41 धावा, अजून एक षटक शेष असेल. एक षटक मात्र महत्त्वपूर्ण. आकाश असेल वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून सुद्धा षटक क्रमांक संघाकडून 4थं षटक फेकताना पाहायला भेटेल. आकाश यांना चमकावं लागेल. आकाश यांना मात्र योग्य कामगिरी करावी लागेल. कारण पाहायला गेलो तिथं अचूक टप्प्यावरती अचूक नियंत्रणाने गोलंदाजी करावी लागेल. कारण की 3 षटकामध्ये धावफलकाची धावा 41 धावा जोडल्या गेल्या. तिथं चांगली गोलंदाजी करणं आकाश यांना गरजेचं आहे. परत हा ट्रॅकर होता. परत एकदा वेट केलं आणि फटका सजवलाय. चेंज क्षेत्ररक्षक असेल, थोडीशी फंबल झाली. एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न चाललाय आणि दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. या दोनच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर. धावसंख्या जाऊन पोहोचते 43-43 या आकड्यावर. खरंच इथं मात्र पंचांना दंडित केले. पंच मात्र एक्स्ट्राचं स्वरूपाचे धावा जोडले जाते. एकाची एकच्या साहाय्याने संघाचे धावसंख्येत भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल एकच्या साहाय्याने 44-44 या आकड्यावर. आता मोठा फटका आहे आणि हवाई अल्ला हवाई यात्रा. इथं सुद्धा खरंच मोठा प्रहार. आकाशाला गवसणी घालणारा फटका सरळ जाऊन सीमा रेखा ओलांडताना पाहायला भेटला. इथं सुद्धा घेईल एक दमदार षटकार आणि या 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या मात्र संघाची हाफ सेंचुरी सुद्धा मोजली आहे. चांगली पार्टनरशिप आपल्या दोन फलंदाजांमध्ये पाहायला भेटले. 50 धावा तब्बल जोडल्या गेल्यात. खरंच धावांचे डोंगर अर्थातच उभा करताना पाहायला भेटतोय दोन्ही पाहायला फलंदाज. ज्या प्रकारे संघाला अशा अपेक्षा होती ना या दोन फलंदाजांकडून, तशी फलंदाजी आपल्याला दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला भेटली आणि तशीच पाहायला भेटते सुद्धा. नवीन फलंदाज आकाश याने सुद्धा आकाशाला गवसणी घालणारे फटके आपल्याला पाहायला भेटत आहेत. परत हा ट्रॅकर होता. आपण इथं मात्र वाट पाहिली आणि वाट लावण्याचा प्रयत्न चालला होता. पण इथं थोडेसे वेट झाले आणि एक्स्ट्राच्या रूपामध्ये इथं पण स्ट्राईक रोटेट करण्याच्या पाहायला होती. रियान दांदामध्ये इथं विकेटचं पतंग असेल. अव्वाद बॅक टू दी पवेलियन, बॅक टू दी डगआउट परतावं लागेल अव्वाद यांना. पण इथं अतिरिक्त असेल एकच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर. धावसंख्या एकच्या साहाय्याने जाऊन पोहोचेल
51 या आकड्यावर. दोन चेंडू शेष असतील पोय स्ट्राईक मार्फत ज्या प्रकारे स्ट्राईक घेतले आदिल याने कसे फटके पाहिले. इथं फुल टॉस होता, मोठा प्रहार आहे पण फटका फसलाय का पाहूया. खाली असेल क्षेत्ररक्षक करतोय चुकी. आधी तिथं दाबा भेटतील 6. अर्थातच जिथे एकही दाबा होते विकेटचं पतन करण्याचा प्रयत्न होता तिथं पंचांना संधी दिली. पंचांनी सांगितले इथं सुद्धा 6 धावा स्कोरबोर्ड होती जोडा आणि या 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पुढे 57 या आकड्यावर 57. खरंच 3 चेंडू शेष असतील. चांगली कामगिरी पाहायला भेटते आदिल यांच्या मध्ये. हा ट्रॅकर होता, परत उचललाय आणि परत एकदा फेकून दिलंय का पाहूया. पण चेंडू डिक्लेअरच्या दिशेने नाही, पण पंचाने इथं सुद्धा पाहायला होते आउटफील्ड थोडासा स्लो असल्यामुळे इथं सुद्धा पाहायला होते 4 धावांमध्ये धावा कन्वर्ट आणि या 4च्या साहाय्याने संघाची धावसंख्या 61 या आकड्यावर जाऊन पोहोचली. खरंच चांगली कामगिरी आदिल यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. पहिल्या सामन्यामध्ये आक्रमक फलंदाजी, मोठे हल्ले, मोठे प्रहार, ऑलराऊंडर अर्थातच पाहिलं कालिंजे गावामधला वन ऑफ द डेंजरस बॅट्समन. खरंच मोठे प्रहार ज्याच्या माध्यमातून पाहायला भेटतात तो मात्र आदिल असेल. परत हा ट्रॅकर होता, परत उचललाय, खाली असेल क्षेत्ररक्षक पण क्षेत्ररक्षक दूर होते. चेंडू नो मॅच लँडमध्ये ट्रॅव्हल झाला. एक धावा पूर्ण, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, तिसरा धाव पण तिसऱ्या धावाला मात्र धावबाद व्हावं लागेल. आदिल ऑल्सो बॅक टू दी डगआउट. 2 धावा पूर्ण झाल्या होत्या. तिसरा धाव घेण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि तिसऱ्या धावांमध्ये धावबाद व्हावं लागेल आदिल यांना. पण चांगली कामगिरी आदिल यांची राहिलेली आपल्या संघासाठी. तब्बल पाहायला गेलो वैयक्तिक त्याने अजूनपर्यंत पाहायला गेलो चांगली कामगिरी केलेली आहे. खरंच तब्बल संघाने एकदा तरी मात्र आदिलसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत की 18 चेंडू तब्बल 45 धावा आपल्या संघासाठी त्यांनी जोडलेल्या आहेत. खरंच चांगली कामगिरी पहिल्या सामन्यामध्ये राहिलेली आदिल यांच्या माध्यमातून. 18 मध्ये 45 धावा. हाफ सेंचुरी करण्याचा मात्र चान्स तर होता आदिल यांना. परत हा ट्रॅकर होता, इथं पॉवरफुल आणि नो +6. पंच इथं पंच सांगत आहे नो असेल. टोटल इथं 7 धावा जोडल्या जातील आणि या चेंडू सुद्धा परत फेकावा लागेल आणि या 7च्या साहाय्याने संघाची धावसंख्या तब्बल जाऊन पोहोचे 70 या आकड्यावर. 70 धावा, 70 धावा जोडल्या गेल्यात. खरंच पहिल्याच इनिंगमध्ये या स्पर्धेमध्ये पहिलाच सामना आपल्याला दर्जेदार पाहायला भेटतोय. मोठे फटके, मोठे हल्ले फर्स्ट इनिंगमध्येच कालिंजे या गावाकडून पाहायला भेटत आहेत. 70 धावा धावफलकावर जोडले गेलेत. खरंच पाहायला गेलो तरी आता मात्र रन रेट आणि पाहायला गेलो प्रति ओव्हर रन रेट खूप चढलेले आहे. थोडीशी चान्सेस कमी असतील पण आदिवासी 11 या संघामध्ये सुद्धा आपल्याला मोठे संघ, मोठे खेळाडू पाहायला भेटतात. परत फटका सजवलाय पण इथं सिंगल भेटेल. दुसरा घेण्याचा प्रयत्न चालला आहे. दुहेरीमध्ये धावा कन्वर्ट. 2च्या साहाय्याने संघाची धावसंख्या पर आणि फर्स्ट इनिंगचा खेळ इथंच मात्र समाप्त होईल. फर्स्ट इनिंगच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या लॉस ऑफ 2 विकेट, 72 72 धावा आणि 73 धावांचा टार्गेट सेट. धावांचा डोंगर उभा करण्यात आले. 24 चेंडू तब्बल 73 धावा कराव्या लागतील आदिवासी 11 या संघाला. आता तसंच आदिवासी या संघाला सुद्धा मोठे फटके, मोठे हल्ले मारावे लागतील कारण धावाचा डोंगर मोठा आहे. तसंच मी कालिंजे संघ, मुनस्टार कालिंजे संघ विनंती आपण त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि आदिवासी 11 आपली सलामीच्या आघाडीची जोडी मैदानामध्ये त्वरित पोहोचवायची आहे. घेऊया थोडासा छोटासा ब्रेक आणि नंतर परत एकदा भेटूया.
चला वैयक्तिक पहिल्या आणि संघाकडे सुद्धा पहिले षटक फेकताना मतीन सज्ज आहे. स्ट्राईक मार्फत मंगेश एक मोठ्या दबाचा डोंगर उभा करण्यात आलेला आहे. पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलं होतं जरूर, पण क्षेत्रकीय असेल. सिंगलच्या सहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर वैयक्तिक स्वतःचं खातं संघाचं खातं खुलेल. संघाची धावसंख्या 1 धाव. खरंच पाहायला गेलं तरी मोठ्या दबाचा डोंगर पार पाडायचं काही 2 षटकामध्ये फक्त 21 धावा होत्या, पण पुढच्या 2 षटकामध्ये तब्बल 52 धावा आल्या आणि 73 धावांचा टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. स्ट्राईक मार्फत आकाश असतील. आकाशांना मात्र मोठे फटके, आकाशाला गवसणी घालणारे फटके अर्थातच मारावे लागतील. आकाश दाखवावं लागेल. सिंगल आणि डबल नाही तर काही होणार नाही आहे. इथं मोठे फटके मारणं खूप गरजेचं आहे, पण थोडेसे मागे आलात म्हणून खचून जाऊ नका, कारण की जेव्हा वाटेल ना मागे आला तेव्हा त्या धनुष्यबाणाचा विचार करा. तो जेवढा मागे खेचला जातो तेवढा वेगाने यशाचा पाठलाग करतो. तर इथं सुद्धा 73 धावा त्याने केलं तर आम्ही सुद्धा करू, ही जिद्द असली पाहिजे. कोणत्या परिस्थितीत आपलीमध्ये जिद्द हरवून देऊ नका. इथं विकेटचा पतंग होईल का? आकाश यांना बॅक टू दी डगआउट परतावं लागेल. खरंच आकाशच्या रूपामध्ये आदिवासी 11 संघाला पहिला झटका, पहिला धक्का, पहिला खेळाडू बॅक टू दी डगआउट. आकाशच्या रूपामध्ये एक मोठा झटका लागेल टीम आदिवासी 11 या संघाला. खरंच पाहायला गेलं पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले षटक आहे. पॉवरफुल फलंदाजी पाहायला भेटत नाही आहे. रनआउटच्या धावबाच्या रूपामध्ये बाद पबल लागलेले फलंदाज आकाश यांना. परत फटका फसला आहे, पण इथं चेंडू मात्र सिंगल भेटेल. लिकल झोनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला. एकच धावा 1च्या साईने संघाच्या धावसंख्येत भर, पण चांगली कामगिरी पहिल्या षटकामध्ये मतीन यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. खरंच थोड्या दिवस अगोदर पाहायला गेलं तरी या दबक्कल बिंगलोली या संघाने सुद्धा एक सामने आयोजित केले होते. त्या सामन्यामध्ये मतीनांची कामगिरी योग्य राहिली होती, चांगली राहिली होती. चांगले टप्पे होते, अचूक टप्पे होते, अचूक नियंत्रित गोलंदाजी करत होते. पण इथं सुद्धा करावी लागेल, कारण की भूतकाळात केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहिली जाते. वर्तमान काळात केलेली कामगिरी महत्त्वाची असते, महत्त्वपूर्ण आपल्या संघासाठी ठरत असते. त्यावेळी इथं चांगली कामगिरी करणे गरजेचं आहे. स्ट्राईक मार्फत आर्यन असतील पहिले षटक हाताळलं होतं, 14 धावा खर्च केल्या होत्या, पण इथं फटका साजावा. इथं मात्र हा ट्रॅकर होता, उचललाय आणि फेकून दिलाय सीमा रेखा पार. चेंडू मध्ये होता वजन, धावा भेटली संपूर्ण अर्धा डझन. 6च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर, धावसंख्या 9 या आकड्यावर. नऊ दफा धावफलक जोडले गेलेत. खरंच पाहायला गेलं तरी अंतिम पहिल्या षटकामध्ये अंतिम चेंडूचा शेष खेळ असेल. खरंच पाहायला गेलं तरी योग्य कामगिरी गोलांची राहिली होती, पण आता मोठा प्रहार आलाय. परत हलक्यात खेळून काढण्याचा प्रयत्न, खाली क्षेत्र आहे, थोडेसे फंबल झाले. एक धावा भेटेल का? इथं चोटी धाव घेण्यात आलेली आहे, कारण की फलंदाज थांबले होते. आर्यन यांना माहिती झालं की इथं मात्र धावा भेटणार नाही, पण क्षेत्राची जसे फंबल झाले तसंच त्याने मात्र एकेरीमध्ये धावा जोडल्या. 1च्या साईने संघाची धावसंख्या डबल डिजिटमध्ये प्रवेश करेल. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जाऊन पोचेल 10 या आकड्यावर. खरंच पाहायला गेलो तरी आपल्याला संपूर्ण स्पर्धेचं दृश्य RNP या यूट्यूब वाहिनीवरती दाखवण्यात येत आहे. तर त्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच पाहायला गेलो शिवर्धन, खरंच रायगड असो, रत्नागिरी असो, संपूर्ण परिसरात आपल्याला टीम सातत्याने पाहायला भेटते. आणि आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये सुद्धा तर त्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मोठमोठे सामने आपल्याला त्या यूट्यूब वाहिनीवरती पाहायला भेटतात.
आता मात्र पहिल्या चेंडूवरती स्वॅग से करेंगे सबका स्वागत आणि स्वागत सुद्धा केलंय. खरंच आपल्या टप्प्यात आले की कार्यक्रमच होणार आणि कार्यक्रमच केलंय ते मात्र आर्यन याने. आदिवासी संघाकडून खरंच आर्यन आता मात्र आक्रमक फलंदाजी करतोय, मोठे हल्ले मारतोय, संघाच्या धावसंख्यात भर मारत देतोय. कारण चांगली कामगिरी आपल्याला अशा अपेक्षा आहे टीमला आणि तसेच मोठे प्रहार पाहायला भेटत आहेत. आदिल आता मात्र थोडीशी मागणी पडत असतील का पाहूया, कारण की आदिल यांच्यामध्ये चांगली फलंदाजी राहिली होती. 45 धावा वैयक्तिक त्याने जोडल्या होत्या आणि संघासाठी एक मोलाचं योगदान त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. स्पर्धेसाठी सुद्धा चांगलं आयोजनाच्या बाबत पाहायला गेलं चांगलं योगदान राहिलेलं आहे. परत फुलटॉस होतं, त्याला हलक्यात सन्मान देण्याचा प्रयत्न, धावबाद होईल का, पण इथं सिंगल जोडली, थोडासा खराब थ्रो. सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्यात भर आणि धावसंख्या 1च्या साहाय्याने जाऊन पोहोचते 17 या आकड्यावर. खरंच मगाच्या फर्स्ट इनिंगमध्ये 17 होती, खतरा कोणत्याही संघाला बसला नव्हता. पण पाहू ह्या 17 परत एकदा 17 धावा तर जोडल्या गेल्यात. हाफ ट्रॅकर होता स्लोवर, पण खरंच पंचांना दंडित करण्याचे इथं मात्र पंचा दंडित केलंय. सिंगल भेटेल. सिंगलच्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर, धावसंख्या 18 या आकड्यावर जाऊन पोहोचेल. खरंच हलक्यातून खेळून काढलंय. परत एकदा ट्रॅकर होता, त्याला फटका सहजवलाय. शेतचे करतोय चुकी. एक धावा, दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरा धाव आणि रनआउट होण्याची इथे मात्र अपील करण्यात आली, उचलून सुद्धा धरली. आर्यन आल्सो बॅक टू दी पवेलियन. आर्यन यांना सुद्धा पाहायला गेली बॅक टू दी डगआउट परतावं लागणार. रनआउटच्या रूपामध्ये दुसरा गडी बाद झालाय. दोन्ही खेळाडू पाहायला गेले धावबाच्या रूपामध्ये माघारी परतताना पाहायला भेटले. आदिवासी या संघाला दुसरा खेळाडू, दुसरा आघाडीचा फलंदाज पाहायला गेले. इथं बॅक टू दी पवेलियन, आर्यन आल्सो बॅक टू दी डगआउट. चला विनंती आहे नवीन फलंदाज शैलेश असेल. शैलेश यांना चांगली कामगिरी करावी लागेल, कारण की थोडेसे फटके आपल्या गोलंदाजीमध्ये बसले होते. तब्बल एकूण 21 धावा 20 धावा जोडल्या गेल्या होत्या. 20 धावांचं षटक आपल्याला शैलेश यांच्या माध्यमातून पाहायला भेटले होते. 20 धावा खर्च तर झाल्यात, पण आता मात्र खर्च मात्र पार पाडावं लागेल. तसं या स्पर्धेमध्ये सुद्धा पाहायला बोलतात की खर्चात हुआय अभी चर्चा भी होगी. आणि खरंच पाहायला गेलं तरी मोठ्या आयोजनानंतर ही स्पर्धा आपल्या भेटीला आली आहे. यूट्यूब लाईव्ह असेल, आज आकर्षक ट्रॉफी सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत आणि खरंच चांगले आयोजन ही स्पर्धा असेल. मूनस्टार क्रिकेट क्लब कालिंजे एक मानाची स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. मानाच्या स्पर्धेचे मानाचा सामना, पहिलाच सामना, रंगतदार सामना, मोठ्या धाबांचा डोंगर उभा करण्यात आलेला आहे. त्याचा पाठलाग करताना टीम सुद्धा आपल्याला आदिवासी 11 इथं सुद्धा फुलटॉस होता, पण त्याला मात्र मोठा प्रहार आलेला नाही. या क्षेत्ररक्षण थांबवण्यामध्ये अयशस्वी. चेंडू निघून जाईल सीमा रेखा पार. परत एकदा एक दमदार भेटतील चौकार. खरंच दिल मागे मोर आलाय 4-4च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात भर आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल 24 या आकड्यावर. परत हा ट्रॅकर होता. चेंज ऑफ पेस फटका पाहायला भेटला. चेंज ऑफ पेस गोलंदाजीमध्ये काहीतरी. परत क्षेत्ररक्षण फंबल. थोडीशी खराब क्षेत्ररक्षण आपल्याला कालिंग या संघाकडून पाहायला भेटतोय, कारण की प्रत्येक खेळाडू हा मात्र थोडा फंबल होतोय. आपल्याला यशस्वी ठरायचं आहे तर आपल्याला फंबल होऊन जमणार नाही, चांगलं क्षेत्ररक्षण करावं लागेल. आणि शैलेश यांना सुद्धा पाहायला गेलो तरी बॅक टू दी डगआउट. तिसरा गडी बाद झालाय टीम आदिवासी 11 या संघाचा. मंगेशवरती आता मात्र मोठी जबाबदारी असेल, कारण की 3 धावबाद झालेली आहेत. खरंच त्याच्यामध्ये मंगेश यांची थोडी बहुत चुकी असेलच, पण त्या चुकीवरती पार पाडावं लागेल मंगेश यांना, कारण की कमी धावा नाही आहे. धावाचा डोंगर आता उभा करण्यात आलेला आहे, त्याला मात्र योग्य पार पाडायचं आहे. तर इथे मात्र मोठे हल्ले, मोठे प्रहार मारावे लागतील. लास्ट 1 टू गो असेल. पाहूया अंतिम चेंडूमध्ये किती धावा जोडले जातात. चला विनंती आहे वालवट संघाची कर्णधार तसंच वारल या संघाची कर्णधार, आपण त्वरित नाणेफेकीसाठी याची आपल्या नम्रतेची विनंती असेल. आता उचललाय आणि सरळ फेकून दिले स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. चेंडू जाईल एक हवाई यात्रासाठी. परत एकदा
येईल एक दर्जेदार स्ट्रोक, दर्जेदार फटका, दर्जेदार षटकार, भेटतील 6 धावा. 6च्या साहाय्याने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 30 या आकड्यावर. अजून 12 चेंडूमध्ये तब्बल 43 धावांच्या अशा अपेक्षा आवश्यकता असेल टीम आदिवासी इलेव्हन संघाला. हा ट्रॅकर होता. आता उचललाय चेंडू हव्यामध्ये असेल आणि मात्र चेंडू निघून जाईल सीमारेखा पार. परत एकदा येईल एक दर्जेदार षटकार, भेटतील सुद्धा इथं सुद्धा 6 धावा. खरंच पंचाने सुद्धा 2 यात वरती गेले तरी सांगतात इथं सुद्धा 6 धावा जोडल्या जाते 6च्या साहाय्याने. आता मात्र आझर यांच्या होते आक्रमण चालू झालेले आहेत. आज जर असेल परत एकदा. आता थोडासा ऑफ ट्रॅकर होता, ऑफ रिझर्व फटका साधण्याचा प्रयत्न पण पंचांना दंडित केले. पंच सांगतात एक्स्ट्रा असेल, एक्स्ट्राच्या रूपामध्ये इथे 1 धावा जोडली जाईल. 1च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्येत जाऊन पोहोचेल आता काहीतरी चुकी करतोय. खरंच फुलटॉस सुद्धा संधी होती, मोठा फटका मारण्याची पण संधीला गमावलेला आहे. संधी सारख्या भेटत नाही, संधीचं सोनं करणं खूप गरजेचं आहे. हजर होती मात्र आक्रमण चालू झाले. पहिल्या षटकामध्ये पहिला षटक क्रमांक तिसऱ्यामध्ये पहिल्या चेन होती मोठा प्रहार. आता थोडासा खरंच पालागोत्री या उजव्या स्टिकच्या थोडा बाजूचा चेंडू पंचांना दंडित केलंय. मात्र ऑफ स्टिकच्या बाहेर जाणारा चेंडू मात्र पंच सांगतात एक्स्ट्रा असेल. 1च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत भर धावसंख्या जाऊन पोहोचेल तब्बल. हा ट्रॅकर होता. आता उचललाय इथं चेंडू असेल, हवाई यात्रा होते मोठ्या प्रहारासाठी. चेंडू निघून जाईल परत एकदा सीमारेखा पार. इथं सुद्धा भेटेल 6 धावा. 6च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत येईल दमदार षटकार. संघाची धावसंख्या 6च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 44 या आकड्यावर. खरंच चांगली कामगिरी आता आपल्याला मंगेश यांच्या माध्यमातून. मोठे हल्ले, मोठे प्रहार, आकाशाला गवस निघालणारे फटके, तेज तरार आणि आता मात्र हत्यार. खरंच आदिवासी इलेव्हन या संघामधला सिक्सर किंग आणि हत्यार अर्थातच पाहायला गेलो तरी आपल्याला मंगेश ऑन फायर. मंगेश यांना मोठी प्रार आलेले आहेत. मंगेश यांना लास्ट चेंडूपर्यंत उभा राहावं लागेल, लास्ट चेंडूपर्यंत भिडावं लागेल, झुजावं लागेल. आता परत एकदा उजव्या इष्टीच्या बाहेर पंच दंडित परत एकदा करतील. खरंच थोडीशी खराब गोलंदाजी आझर यांच्या माध्यमातून अजूनपर्यंत राहिलेली आहे. चांगली कामगिरी करण्याच्या वेळेस इथे मात्र मोठे फटके येत आहेत. आपण जोडलेले आहेत 73 धावा, पण आपण 73 धावा देणं सुद्धा गरजेचं नसतं. इथं मात्र धावांना रोखायचं आहे, तिथं निर्धाव चेंडू फेकायचं गरजेचं आहे. परत जोडलंय, परत एक धावा सिंगल जोडली जाईल. परत एकदा खराब गोलंदाजी. परत एकदा पंच पाहायला गेलो शाहरुख खान स्टाईल मध्ये सांगतील की इथं सुद्धा 1 धावा. 1च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्यात परत एकदा भर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल 2 धावा तब्बल एक्स्ट्रा फेकलेल्या आहे. 46 धावा धावफलकावर जोडले गेले आहेत. थोडीशी खराब गोलंदाजी ते गोलंदाज आझर यांच्या माध्यमातून राहिलेली आहे.
विकेटच्या शोधामध्ये संघ असेलच. इथं सुद्धा आता 2 म्हणजे 9 असेल. 9+1 टोटल. आणि आता असेल फ्री हिट. येणारा फ्री हिटचा चेंडू. उघडा डोले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट. खरंच एक चान्स असेल. खरंच संधी भेटलेली आहे फलंदाज मंगेश आता मोठा फटका मारण्याची. 3 चेंडू 48 धाव फलकावर जोडले गेले आहेत. मात्र चांगली कामगिरी फलंदाजीच्या माध्यमातून मंगेश. आता सुद्धा उचललाय चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक असेल पण मात्र फ्रीची संधी आहे. एक धावा पूर्ण. दुसरा धाव करण्याचा प्रयत्न नाही. दुसरा धाव सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण. 2च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत धावसंख्या जाऊन पोहोचली. 2च्या साहाय्याने 50च्या आकड्यावर संघाची हाफ सेंचुरी सुद्धा पाहायला भेटते. पण खरंच चांगली कामगिरी फलंदाज मंगेश यांची राहिलेली आहे. परत मिनी हेलिकॉप्टर बिरकवण्याचा प्रयत्न. चेंडू थर्डमॅनच्या दिशेने ट्रॅव्हल होईल पण तिथं क्षेत्ररक्षक असेल पण पंच सांगण्यात डिक्लेअरच्या रूपामध्ये एकच धावा जोडली जाईल. 1च्या साहाय्याने संघाच्या धावसंख्येत धावसंख्या 1च्या साहाय्याने जाऊन पोहोचेल 51 या आकड्यावर. येणारी अजून पाहायला होती 7 चेंडू शेष असतील आणि 22 धावांची अशा अपेक्षा आवश्यकता असेल टीम आदिवासी 11 या संघाला. आता हाफ ट्रॅकर होता पण इथं मोठा फटका खेळायचा प्रयत्न करत होते पण आता संघ प्रेशर मध्ये असेल कारण की 6 मध्ये तब्बल 22 धावांची आवश्यकता अपेक्षा आहे. गरज आहे. पाहूया गरजा पूर्ण करतो का टीमसाठी मंगेश. कारण की मंगेश याने 3 षटकामध्ये चांगली कामगिरी केलेली आहे पण 4था षटक महत्त्वपूर्ण आहे. 6 मध्ये 22. सामना थोडा तर दूर आहे पण मोठे प्रार येत आहेत तर मात्र सामना बनवू शकतो. अजून मॅच ऑन आहे. जोपर्यंत मंगेश स्ट्राईक एंडवरती असेल तोपर्यंत संघाची आशा अपेक्षा मोठ्या प्रमाणावरती असणार. कारण की 6 मध्ये 22 या केलपट्टी होऊ शकतात. कारण की पहिल्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला भेटलेले आहेत 25 धावा 26 धावा सुद्धा एका षटकामध्ये जोडल्या गेल्या आहेत. 6 चेंडूमध्ये 22 धावा सुद्धा जोडल्या जाऊ शकतात. कृपया गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. त्याला विनंती आहे वालवट या संघाचे करणं आपण थोडी नाणेफेकीसाठी यायचं आहे आणि वारल आपल्या संघाचे करणं आपण सुद्धा यायचं आहे. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता असेल. संघाची धावसंख्या 51 स्ट्राईक एंडवरती आपल्याला फलंदाज पाहायला भेटेल मंगेश. मंगेशनं चांगली भूमिका पार पाडावी लागेल. योग्य फलंदाजी करावी लागेल. इथं महत्त्वपूर्ण सामना आहे. करो या मारोचा पहिला चेंडू फुल टॉस होता. संधी तर भेटली होती. संधीला गमावलाय पण खरंच एफर्ट क्षेत्ररक्षक चांगले दिले होते. धावांना रोखण्यामध्ये यशस्वी. 2 धावा जोडले जाते 2च्या साहाय्याने. संघाची धावसंख्या 53. येणारे 5 अपेक्षा 20 ची. आता नो आहे. पाहूया नो